हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते. होप सो ह्यावर्षी तरी मी कन्सिस्टन्सी ठेवेन यूट्यूबवर. तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल हा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. तो आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट इज युअर स्किन टाईप. तुम्हाला जर याआधी माहीत नसेल तुमचा स्किन टाईप कोणता आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ बघून नक्की समजणार आहे तुमचा स्किन टाईप कोणता आहे ते. व्हिडिओला सुरू करूया. 3 स्किन टाईप, एक तर ऑइली, ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किन टाईप, आणि एक असते ती नॉर्मल स्किन टाईप. आणि काय काय लोकांची स्किन सेन्सिटिव्हसुद्धा असते, जसं की जर तुमची ऑइली प्लस सेन्सिटिव्ह स्किन आहे तर तसंसुद्धा असू शकतं. तुम्हाला तुमची स्किन टाईप कशी ओळखायची? तुम्ही सकाळी उठल्यावर जेव्हा फेस वॉश करता, पहिला फेस वॉश जेव्हा तुम्ही तुमच्या फेसला काहीच लावलेलं नसतं तेव्हा फेस वॉश केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या स्किनवर काहीच अप्लाय करू नका. नो सनस्क्रीन, मॉइश्चरायझर काहीच नको. फेस वॉश केल्याच्या नंतर तुम्ही 1 तास फेसवर काहीच अप्लाय करू नका. नॉर्मल टेम्परेचरमध्ये तुम्ही बसा आणि 1 तासानंतर तुम्हाला समजेल तुमचा स्किन टाईप कोणता आहे. ते म्हणजे कसं, जर तुमच्या स्किनवर ऑइल नाही सुटला, म्हणजेच स्किन खूप ड्राय वाटते, तुम्हाला इथे खेचल्यासारखी वाटते, दॅट मीन्स यू हॅव ड्राय स्किन. आणि जर तुमच्या फोरहेडवर, नोजच्या इथे किंवा इथे थोडंसं ऑइल सुटतं आहे, दॅट मीन्स यू हॅव कॉम्बिनेशन स्किन, नॉट ऑइली स्किन. कारण की जर ऑइली स्किन असेल तर पूर्ण फेसवर आपल्या ऑइल सुटतो, आणि जर कॉम्बिनेशन स्किन असेल तर ठराविक प्लेसमध्ये ऑइल सुटतो आणि बाकीच्या स्पेसमध्ये, बाकीच्या जागेवर ड्रायनेस असतो. दॅट मीन्स यू हॅव कॉम्बिनेशन स्किन. आणि जर तुम्हाला ऑइल पण सुटल्या प्लस इचिंग, म्हणजे असं थोडंसं रॅशेस असं खाजवल्यासारखं होतं, दॅट मीन्स यू हॅव प्लस सेन्सिटिव्ह स्किन. आणि जर तुम्ही तुमच्या स्किनवर ऑइल नाही सुटले, जसे की माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे, मी जर माझ्या स्किनला आफ्टर शावर मी जर स्किनला काहीच लावलं नाही, 15-20 मिनिटामध्येच माझी स्किन खूप असं ड्राय पडायला सुरू होते, एकदम असं खेचल्यासारखी वाटते. ड्राय स्किन ज्या लोकांची ड्राय स्किन असते त्या लोकांना पिंपल नाही येत, म्हणजे मोस्टली तरी पिंपल नाहीच, कदाचित 1-2 आले तर. पण ड्राय स्किनवाल्यांना पिंपल नाही येत, निघाली जाते. असं एकदम ड्राय पडते तर स्किन कशी निघते तसं निघाली जाते, पण त्या लोकांना पिंपल एवढे जास्त येत नाही. ऑइली स्किन असेल तर तुम्हाला पिंपल येतात. ड्राय प्लस सेन्सिटिव्ह स्किन आहे तर तुम्हाला असं ते खाज वगैरे येऊ शकते. तर आणि व्हिडिओ संपवायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही जास्त हॉट वॉटरने शावर नका करू, किंवा एकदम जास्त गरम पाण्याने फेस नका धुऊ, कारण की ऑलरेडी ड्राय स्किन आहे. आणि तुम्ही अजून जर तुम्ही गरम पाण्याने वॉश करत असाल तर तुमचं ऑइल ऑलरेडी कमी आहे तुमच्या फेसमध्ये, आणि जर तुम्ही अजून गरम पाण्याने केलं तर ऑइल ऑलरेडी म्हणजे आहे तो पण निघून जातो. सो ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी जास्त गरम पाण्याने फेस वॉश वगैरे किंवा शावर वगैरे घेऊ नका. कारण की माझी ड्राय स्किन आहे म्हणून मला या गोष्टी माहिती आहे, कारण की आता रिसेंटली मला स्किनचे खूप सारे इश्यूज झाले आहेत, म्हणून मला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ज्यांची ऑइली स्किन आहे ते लोक यूज करू शकतात, कारण की त्यांना सारखं ऑइल सुटतच असतो. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर आवडली असेल आणि इथपर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. मी जास्तीत जास्त यावर्षी व्हिडिओ पोस्ट करायचा ट्राय करणार आहे, आणि मी शॉर्ट्स पण टाकते, सो तुम्ही ते अजूनपर्यंत बघितलं नसेल ते सुद्धा बघा. बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.